लोगों को खुले में शौच करते हुए देखा। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सुहास राजे, तुमचा दोस्त आणि होस्ट। मी आलेलो आहे वर्ली कोलीवाडामध्ये आणि इकडे आहे आपला आज शूट। तर आजचा पूर्ण दिवस आमचा हा शूटमध्ये जाणार आहे। तर शूट कशा पद्धतीने होतं हे मला तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणूनसाठी मी आज आलेलो आहे। आणि आजचा ब्लॉग फक्त माझ्या व्ह्यूअर्ससाठी आहे आणि तो तुम्ही पाहाल अशी माझी इच्छा आहे। तर चला बघूया पुढे काय काय होतं आमच्या ब्लॉगमध्ये। मजेशीर ब्लॉग होणार आहे हा, तर बनून राहा माझ्या ब्लॉगवरती। या आहेत वॅनिटी व्हॅन्स, ह्या मेकअप व्हॅन्स आहेत, याच्या आतमध्ये मेकअप होतो। तर चला थोडंसं आतमधलं दृश्य पण आपण पाहून घेऊया। हा आहे सिटिंग एरिया, जिथे ऍक्टर आपला येतो, आराम करतो, पूर्ण काम केल्यानंतर थकल्यानंतर तो तिथे आराम करतो। ही आहे मेकअप चेअर, इथे याचा मेकअप होतो। आणि हा पाठीमागचा मिरर आहे, ज्याच्यामध्ये फुल ड्रेसिंग स्टाईल झाल्यानंतर तो चेक करतो की मी आज कसा दिसतोय। ते फक्त ऍक्टरसाठी आहे। आता हे झालं आतमधलं, आता बाहेर काय काय चालतं हे आपण पाहूयात। हा आहे शोएब, हा पूर्ण टाइम आपल्यासोबत या ब्लॉग मध्ये राहणार आहे। दिस इज द मसाज। कहाँ घुस रहा है? दिस इज द लोकल मसाज। बीच में कहाँ घुस रहा है? ऐसे कौन करता है सुहास? आणि हा आहे वासिम, जो पूर्ण दिवस टाइमपास करत असतो। कामाचा तर आता पता नाही, पण पूर्ण टाइमपास आहे। पकड़ लिया जब मैंने पूछा कि मैं नहीं जाऊंगा, कोई लोग जाओ या मत जाओ। आणि ही आहे प्रीती, जे आमच्या हेअरस्टायलिस्ट आहेत। मी तनुष्का से कभी बोले नहीं है। हे आहेत मिस्टर पराग आणि हे आहेत आपले मिस्टर महबूब शिलाजीत, जिन्होंने इतना शिलाजीत खाया है कि सब निकल रहा है बाहर। ते वासिमची आणि शोएबची खूप मोठी चर्चा होत आहे आणि हे लोक काम करायचा विचार करतायत। ये लड़का काम पे जाने के लिए बोल रहा है आर्टिस्ट निकलेगा तो जो ऑलरेडी आर्टिस्ट घर पे वहाँ पहुँच गया, सेट पे पहुँच गया, जा नहीं रहे उनके। यहाँ पहुँच गया, घर पे पहुँच गया, सेट पे नहीं पहुँचा। नहीं बेचारा इधर मच्छी पकड़ने के लिए आए दरिया पे। आता तुम्ही जे पाहिलात तो आमचा बेस होता आणि आता आम्ही चाललेलो आहोत एक्झॅक्टली शूटिंग जिकडे होते तिकडे। आणि हा कोलीवाड्याचा एरिया आहे, जिथे माणसं असं वाटतं की गावाकडे चालू आहे। आणि समोर तुम्ही पाहू शकता की पूर्ण समुद्र आहे, म्हणजे सीलिंग आहे समोर माझ्या, तिकडे आपण जाऊच। अरे बापरे, काय बघितलं सकाळ सकाळी, ओ माय गॉड, हे असं बघायला नको पाहिजे होतं, पण काय करणार, दिसलं। दिवस आजचा खराब झाला मला वाटतंय। आता काय होतं काय, ठीक आहे जाऊ दे, पण आता हा सिलिंगचा व्ह्यू तुम्ही आज बघूनच घ्या। मुंबईमध्ये असं काही समुद्राच्या किनाऱ्यावरती होतं कधी वाटलं नव्हतं, आणि आपण तेच फिश परत मध्ये समुद्रातले पकडलेले फिश आपणच खातो। मला काय समजत नाही, सकाळचे 7 वाजलेत आणि हा सगळा नजारा बघून माझं तर डोकंच फिरले। बाप रे, सिलिंग बघायला आलेलो आणि मी काय बघितलं सकाळ सकाळी, सिलिंगचा नजारा बघितला, सिलिंगचा नजारा बघितला। प्रीतीजीनी पण बघितला, त्यांना पण कसं तरी झालं, उलट्या आल्या त्यांना तर। पण नक्कीच मी तुम्हाला सिलिंगचा नजारा दाखवेन थोड्या वेळानंतर, त्यांचा हगून झाल्यानंतरला। ये है इंटरनेशनल मॉडल, जो है मैट्रिक्स की हीरोइन है। मैट्रिक्स वर्ली कोलीवाड़ा में आई है मैट्रिक्स की हीरोइन। मैट्रिक्स आपने देखा होगा, 1997 में रिलीज हुई थी, उसकी हीरोइन है ये। जिसके इसकी मैनेजर है संयुक्ता। उसके कोड चेंज हो गए और यहाँ पे इंडिया में मैनेजर के नाम पे उसको वो डालना, संयुक्ता को डालना कि मैनेजर ये है। मैनेजर उसकी संयुक्ता है, जो मैं आपको बाद में दिखाऊंगा। घर की खाते पीते घर की सीधा बोलेंगे, किसी की पीठ पीछे यार, तुम लोग ऐसे मत बोलो। पीठ पीछे नहीं तो ब्लॉग बन रहा है। चलो चलो चला प्रीतीजी, या ना तुम्ही पटपट या। चला तुम्ही पुढे चला, आम्ही पाठवून येतोय। इंस्पेक्टर आदित्य रॉय, यहाँ पे क्या देखा सुबह सुबह आते ही तुमने? लोगों को खुले में शौच करते हुए देखा। तुमने देखा क्या? मैंने सुन के इसकी बातों से गुजरा हुआ।
तूने क्या देखा? मैंने भी इसके बातों से सुना है भाई। मैंने कुछ देखा। आपने देखा? कैसा लगा? 10-12 नाव लगी हुई थी। मैंने सुबह सुबह वही देखा। तर आता इकडचं शूटिंग कंप्लीट झालं आहे आणि आम्ही चाललोय आता दुसऱ्या गल्लीमध्ये. तर चला मग बघूया पुढे काय काय होतं. अरे तुम्ही चला नहीं तो कोई पकड़ वकड़ नहीं जाएगा. चलो 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 चलो. अरे तुम आई हो. आता आपण कोळीवाडीच्या त्या एरियामध्ये आहे ज्या एरियामध्ये सर्व मूवीज वेब सिरीजचे शूटिंग होत असतं नेहमीच. आणि आपण ह्या शूटिंगला झालेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हा एरिया इकडे सीलिंग आहे. सीलिंगच्या खाली मे बी शूटिंग होत असतं नेहमीच. आणि तिकडे दगड आहेत आणि लोक हागायला सुद्धा बसलेले आहेत. तुम्ही पाहिलंच असेल मगाशी की काय झालेलं आहे नेमकं. आणि हाच तो एरिया आहे जिकडे सर्व मूवीज आणि फिल्मचे शूटिंग होतात आणि वेबसिरीजसुद्धा इकडेच बनतात. ॲड फिल्मसुद्धा बनतात. लास्ट इयरला मी आलो होतो तिकडे स्पार्क्सची शूट चालू होती आणि तिथे अक्षय कुमार होता आणि काही मुलंही होती आणि मस्त अशा पद्धतीने आम्ही इथे शूटिंग केलेली आहे. आणि इथले काही बिहाइंड द सीन्स आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता. हे इथं असं एका चाळीमध्ये तुम्ही बघू शकता की 2 मजली बिल्डिंग बनलेली आहे आणि ते लोकांना राहायला घर नाही. आणि ते चाळीमध्ये अशी मोठी मोठी घरं आहेत. तुम्ही थोड्या वेळात एक एक ब्लॉगमध्ये एक एक क्लिपमध्ये तुम्हाला ती पाहायला मिळतील. ते 3 मजली घर आहे आणि त्याचं शूटिंग चालू आहे. तर आता खूप ऊन लागत आहे. आता उन्हाचा तडाखा सुरू झालेला आहे आणि आता पूर्ण दिवसभर काम करायचं आहे. Rolling, background action, and action. बॉम्बे. दुपारचे 2 वाजले आहेत आणि लंच ब्रेक झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे जेवायला. इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता की मागे पोर्शे आहे जी राम सरांची आहे. राम म्हणजेच बडे अच्छे लगते वाले राम सर. ही आहे आपल्या राम सरांची गाडी. ते मिस्त्री आहेत आमच्या वेब सिरीजचे आणि मेन लीडमध्ये काम करतात आणि त्यांची ही गाडी आहे. त्यांच्याकडे भरपूर पैसे त्यामुळे अशा प्रकारच्या खूप साऱ्या गाड्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. मी त्यांना बोललो की मला एक द्या पण ते बोलले नाही वाटत ते देतील गाडी. पुन्हा एकदा परत आलेलो होतो आम्ही बॅक टू वर्क आणि जेवणानंतरचा म्हणजे पूर्ण सुस्ती चढली तरी पण आम्हाला काम करायचं आहे आता. आणि आम्ही आता काम करत आहोत आणि ह्या गलीमध्ये आमचं काम सुरू होतं आहे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि असा हा सनसेट तयार झालेला आहे. आता मला कॉफी प्यायची म्हणून मी खाली चाललेलो आहे. आता आमच्या बेस कॅम्पवरती चाललेलो आहे मी. पॅकअप टाईम होत असल्यामुळे बेस कॅम्प डिसमेंटल करण्यात आलेला आहे आणि मला वाटत नाही की मला आता कॉफी भेटेल पण कॉफी भेटलेली आहे मला आता. जसं मी सकाळी तुम्हाला बोललो होतं की मी तुम्हाला लास्टपर्यंत सिलिंगचा व्ह्यू दाखवेन तर हा आहे सिलिंगचा व्ह्यू. आणि बघा तुम्ही आता इथे सकाळचे लोक नाही आहेत. स्पार्क्स की शूटिंग कर रहे हैं. हा इथला असा हा व्ह्यू आहे. हा माझ्या मागे बघू शकता तुम्ही की हा सिलिंग आहे जो बँड्रा वर्लीला लिंक करतो. आणि हे आहे पूर्ण सेतू जो समुद्रामध्ये बांधलेला आहे. मला वाटते की अयोध्या आणि श्रीलंकेमधला जो सेतू बांधलेला आहे त्याच्यापेक्षा चांगला सेतू नाही आहे पण हा एक बँड्रा आणि वर्लीला लिंक करणारा सेतू आहे जिथे आपण
तिथे आम्हाला फिरून जावं लागतं की बँड्रामधून फिरून जायला कमीत कमी अर्धा ते 1 तास लागतो. तर ह्याच्यावरून आम्ही 15 मिनिटात हा डिस्टन्स पार करू शकतो. त्यासाठी हा ब्रिज बनलेला आहे. कॅमेरा. सकाळपासून खूप काम केल्यामुळे सर्वजण थकलेले आहेत आणि आता घरी जायचा नक्कीच टाईम आलेला आहे आणि संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि अशा पद्धतीनं आजचा शूटिंगचा दिवस पूर्ण होईल याची चिंता सगळ्यांना खालावलेली आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आमचा आता पॅकअप झालेला आहे आणि मला जायचं आहे आता घरी. आणि आजचा दिवस खूप हेक्टिक होता, खूप काम केलं, ऊन होतं आणि तसेच सनसेटही पाहिला आणि खूप मजा आली आणि संध्याकाळची वेळ होती आणि बरं वाटलं, खूप म्हणजे असं बरंच वाटलं. पूर्ण प्रयत्न केलेला आहे आजचा ब्लॉग एक्सप्लोर करायचा आणि सगळं दाखवण्याचा. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मी आहे तुमचा दोस्त आणि होस्ट सुहास राजे. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.